सरकार विरोधात आता आडगाव येथील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेले आहे। दुधाने अंघोळ करून निषेध व्यक्त केला जातोय। दुधाला 40 रुपये भाव मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी इथले शेतकरी करतायत आणि छत्रपती संभाजीनगर मधून आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय। सरकार विरोधात शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि दुधाने अंघोळ करून निषेध व्यक्त केला जातोय। दुधाला 40 रुपये भाव मिळाला पाहिजे ही मागणी इथले शेतकरी करतायत। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, महत्त्वाची बातमी आपण खरं तर पाहतोय। सरकार विरोधात हे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, काय नेमकी मागणी हे शेतकरी करतायत? या त्यांच्या दुधाला 40 रुपये भाव मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे। आपण पाहू शकता की या आडगाव गावातील हे शेतकरी आहे, कारण की या गावामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होत असतो, मात्र दुधाला भाव मिळत नसल्यामुळे हे शेतकरी नाही का संतप्त झालेले आहेत। त्यांनी आज जो सकाळपासून जो काढलेला दूध आहे तो दूध रस्त्यावर टाकला आहे, त्याच दुधाने ते आंघोळ देखील करत आहे आणि सरकारचा निषेध म्हणून त्यांनी हे आंदोलन सध्या पुकारलेलं आहे। हे आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत त्या जाणून घेऊयात। काय तुमच्या मागण्या आहेत? आमच्या दुधाला आज 40 रुपये भाव मिळाला पाहिजे। आपण साक्षीदार आहात। 10 डिसेंबर 2023 रोजी आम्ही याच ठिकाणी दूध रस्त्यावर फेकून आंदोलन केलं होतं। त्यावेळेस सरकारनं आम्हाला चॉकलेट दिलं, 5 रुपये अनुदान देऊ सांगितलं, परंतु त्यासाठी 100 डॉक्युमेंट जमा करायला लावले आणि आज सुद्धा आम्हाला 5 रुपये अनुदान मिळालं नाही। आज जर बघितलं तुम्ही तर बाट्याचे भाव 34 रुपये किलो आणि दुधाला भाव 26 रुपये, ते पण चांगल्या क्वालिटीचं दुधाचं भाव असलं तर त्याला 26 रुपये भाव देतात आणि पाण्याची बॉटल जर घेतली तर ती 20 रुपयाला येते। हे सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण चालू आहे। आम्हाला सरसगट दुधाला 40 रुपये भाव द्यावा, नसता आम्ही संभाजीनगर येथे जाणारं सगळं दूध येत्या 8 दिवसात बंद करून टाकू। पुढची तुमची दिशा काय असणार आहे? हे आंदोलन कधीपर्यंत तुम्ही सुरू ठेवणार? हे आंदोलन आता बंद होणार नाही जोपर्यंत सरकार आम्हाला 40 रुपये प्रति लिटर भाव देत नाही तोपर्यंत हे आंदोलन गावागावात पेटणार आणि जो छत्रपती संभाजीनगरला दूध पुरवठा होतो ते सुद्धा बंद करण्यात येणार आहे त्या 8 दिवसामध्ये। पहिलं हे आंदोलन सुरू आहे, आता हे आंदोलन आडगावातून सुरू झालेलं आहे, मात्र आता हे आंदोलन छत्रपती संभाजीनगरच्या संपूर्ण जिल्ह्यापर्यंत पोहोचणार आहे। जोपर्यंत दुधाला भाव मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने पुढे नेलं जाणार आहे, अशा पद्धतीचं आंदोलनकर्ते आपल्याला सांगताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण संभाजीनगरमधून हे थेट लाईव्ह दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। दुधाला 40 रुपये प्रति लिटर भाव मिळावा अशी मागणी ते करतायत आणि दुधाने अंघोळ करून निषेध व्यक्त केला जातो आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय अनेक दूध उत्पादक शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत।